हॅलो फ्रेंड्स, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वटपौर्णिमा आली आणि गोड पदार्थ नाही असं कधी होईल? मग ही कुरकुरीत आणि साखरेच्या पाकात माखलेली गोड खारीक नक्की बनवा. चला तर आधी रेसिपीचं साहित्य बघूया. सर्वप्रथम 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे, 1 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, मीठ चवीनुसार, 1 चमचा ओवा. आपली खारीक कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे गरम तूप घालूया. आता या मिश्रणामध्ये पाणी घालून त्याचा एक डो बनवून घेऊया. तर आपला डो तयार आहे. हा डो आता 15 मिनिटसाठी एका कटोऱ्यामध्ये झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. हे पाणी आता गरम होण्यासाठी ठेवूया. साधारण 2 ग्लास साखर मी या पाण्यामध्ये घालते. साखरेचा पाक करताना पाण्यापेक्षा साखर जास्तच असली पाहिजे, जेणेकरून आपला पाक घट्ट होईल. या पाकामध्ये थोडी इलायची पावडर घालायची आहे. पाक होईपर्यंत आपण खारीक तयार करून घेऊया. स्पॉटच्या चमच्यावर पिठाचा गोळा घेऊन पुरीसारखा प्रेस करायचा आहे आणि अलगद वरून ही पुरी काढून घ्यायची आहे. पहा किती सुंदर आकार आला आहे आपल्या खारीकचा. चला तर आपलं तेल गरम झालं आहे. आता या खारका गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. ही कुरकुरीत खारीक तुम्ही चहासोबतही खाऊ शकता. चला तर आपला पाक तयार झाला आहे. पहा हा गरमागरम साखरेचा पाक आणि त्यात बुडणाऱ्या खुसखुशीत खारका. अगदी साध्या खारीकचं रूपांतर आता होणार एका गोड चमचमीत पदार्थात. आता एका ट्रेमध्ये ही खारीक साधारण 1 तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे. तर तयार आहे वटपौर्णिमा स्पेशल गोड खारीक. दिसायला सुंदर, खायला कुरकुरीत आणि चवीला एकदम मस्त. ही वटपौर्णिमा स्पेशल गोड खारीकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.